This call is now being recorded. येस, चला स्टार्ट करूया. झाली सगळ्यांची प्रेझेंटी झाली. चला स्टार्ट करूया. आजचं आपलं लेक्चर आहे लास्ट लेक्चर. हां, 9th आपलं सोशल हेल्थ झालं. हे 10th लेक्चर आहे आपलं. लास्ट चॅप्टर डिझास्टर मॅनेजमेंट. चला स्टार्ट करूया. बघा, पहिलाच क्वेश्चन आहे तुम्हाला, व्हॉट इज डिझास्टर अँड विच डिझास्टर यू एक्सपिरियन्स इन युअर एरिया अँड व्हॉट आर द इफेक्ट्स ऑफ द डिझास्टर ऑन द लोकल अँड सराउंडिंग कंडिशन्स. बघा, पहिलाच प्रश्न, काय डिझास्टर म्हणजे काय. तर ह्या सगळ्याची उत्तरं तुम्हाला मिळणार आहेत की एकदा काही एखादी गोष्ट सडन आली, अगदीच आपल्याला काहीच कल्पना नसताना, आणि त्याच्यातनं खूप असा मोठा लॉस झाला, मग तो लाईफचा असेल, प्रॉपर्टीचा असेल, कसलाही, तर तो लॉस म्हणजेच किंवा ते इव्हेंट की ती इन्सिडेंट म्हणजे तुमचं डिझास्टर असतं. तर व्यवस्थित अगदी छानपैकी त्यांनी दिलेलं आहे. बघा, डिझास्टर म्हणजे काय. व्हेरियसली डेंजरस इव्हेंट्स ऑकर्स मेनी टाईम इन आवर एन्व्हायरमेंट, दोज आर कॉल्ड एज द डिझास्टर. म्हणजेच एक अनएक्सपेक्टेड असतं की अचानक सडन येणारं जे आहे, जे आणि ते खूप लॉस करतं, खूप हानी पोचवतं, ते म्हणजे डिझास्टर. सम ऑफ द मेन नॅचरल डिझास्टर्स आर, आता नॅचरल आणि मॅनमेड असे डिझास्टरचे 2 टाईप असणार आहेत. हां, तर त्यातलं पहिलं त्याने आता थोडक्यात सांगितलं. बघा, मॅनमेड आहेत. कोणते आहेत? फ्लड, वेट अँड ड्राय, फेमाईन, सायक्लॉन, अर्थक्वेक, वोल्कॅनोज. हे ॲक्च्युली म्हणजे त्याच्यामध्ये आपला काहीच रोल नाही आहे. हे सडन येतात. म्हणजे पावसाळ्यामध्ये खूप सतत पाऊस पडला की काही आपण कंट्रोलच करू शकत नाही. समोर दिसतंय पण आपण काहीच कंट्रोल करू शकत नाही आहे. वेट अँड ड्राय, फेमाईन, सायक्लॉन. आता कित्येक वेळेला तुम्हीच या वर्षात तर सायक्लॉन खूप वेळेला एक्सपिरियन्स केलेला आहे. आणि एक अर्थक्वेक आणि व्होल्कॅनोज हे एक ठराविक एरियामध्ये असतात, त्यामुळे त्याचा एक्सपिरियन्स नाही मिळत आपल्याला, पण न्यूजमध्ये वाचून किंवा न्यूजमध्ये बघून आपल्याला त्याचे काय म्हणजे इफेक्ट आहेत ते आपण इमॅजिन तरी करू शकतो. क्लिअर. दीज आर ऑल द सडन ट्रबल टू द मॅनकाइंड. सच इव्हेंट्स कॉज सडन चेंजेस इन द एन्व्हायरमेंट अँड देअर बाय कॉज द डॅमेज टू इट. आता हा डॅमेज कोणाचा असतो? तर ऑफकोर्स जसा आपला लाईफचा म्हणजे आपला माणसाचा, प्राण्यांचा, या लाईफचा जेवढा लॉस होतो की नाही, तेवढा इकॉनॉमिकली पण लॉस होतो. कारण काय, फ्लड आलं, समजा अर्थक्वेक झाला, सगळ्या बिल्डिंग कोलॅप्स होतात, सगळं ब्रिज कोलॅप्स होतात, सगळे रोड कोलॅप्स होऊन जातात. मग हा गव्हर्नमेंटचा लॉसच आहे की नाही, कारण पुन्हा ते डॅमेज आहे ते दुरुस्त करणं आलंच की नाही. हा एक नुसता असा आपला नाही, म्हणजे लाईफचा किंवा लाईफचा लॉस नाही आहे, तर तो ॲक्च्युली प्रॉपर्टीचा पण लॉस आहे, जो गव्हर्नमेंटचा पण असू शकतो. क्लिअर. बघा पुढे. Environment is also damaged due to use of natural resources for our development. This leads to sudden disaster unexpected to the human. This can be called as man-made disaster. आता एक असं आहे की आपण थोडंसं एक नाही म्हटलं तरी आपण आता सध्या प्रगती करायला लागलो आहे, म्हणजे डेव्हलप कंट्रीमध्ये आता थोडंसं आपण काउंट व्हायला लागलो आहे. मग आता डेव्हलपमेंट करायची, स्वतःचा विकास करायचा, म्हणजे काहीतरी आपण सगळे उद्योग सुरू करतोय की नाही. हां, त्याच्याने एक होतं आहे, ती वेगळी गोष्ट. आणि दुसरं, टेररिस्ट अटॅक होत असतात. हा एक महाभयंकर झाला की तो एक तुमचा डिझास्टरचा एक प्रकार होऊ शकतो आहे. असे बरेच आहेत, ते आता आपण बघणार आहोत. बघा, युनायटेड नेशन हॅज डिफाईन्ड द डिझास्टर ॲज द सडन इव्हेंट दॅट लीड्स टू द ह्यूज लॉस ऑफ द लाईफ अँड प्रॉपर्टी. बघा, जे मी तुम्हाला सांगते की नाही, की लाईफचा आणि प्रॉपर्टीचा ह्यूज लॉस होतो आहे, ते म्हणजे तुमचं डिझास्टर. वर्ड्स लाईक ह्यूज अँड सडन आर इम्पॉर्टंट इन द डेफिनेशन. म्हणजेच व्हॉट इज मीन बाय डिझास्टर, हा तुमचा एक क्वेश्चन होता ना, त्याच्यामध्ये तुमचं ह्यूज लॉस ऑफ लाईफ अँड प्रॉपर्टी किंवा सडन हे 2 शब्द येणं खूप महत्त्वाचं आहे. कळतं आहे. ॲज द डिझास्टर ऑकर सडनली, इट कॅनॉट बी प्रेडिक्टेड, हेन्स प्रिकॉशन्स आर नॉट पॉसिबल. आता काय अर्थक्वेक येणार आहे हे काय आपल्याला माहिती असणार आहे?
नाहीच आहे ना. त्यामुळे आपण आधी प्रिपेअर्ड राहूच शकत नाही. फार तर तुम्ही म्हणाल की पाऊस पडतोय किंवा सायक्लॉनच्या बाबतीत थोड्याशा आपल्याला इन्स्ट्रक्शन दिल्या जातात. आपण जर त्या केअरफुली किंवा त्या जरासं सिरियसली घेतल्या तर आपण स्वतःचं थोडंसं म्हणजे लाईफ सेव्ह करू शकतो, शिफ्टिंग करू शकतो. त्यांच्या रूम त्यांनी जर आपल्याला अलर्ट केलं तर आपण थोडंसं आपल्या एक स्वतःचा कमीत कमी प्रॉपर्टी सोडा, आपण लाईफ तर वाचवू शकतो आहे, कळते. पण अर्थक्वेकच्या बाबतीत आपण खरंच हेल्पलेस असतो. There are long-term effects on the society due to the incidence of the life and the property loss. Various areas of life like economic, social, culture, political, laws and administration etc. are affected by it. आता सगळंच कोलॅप्स होतं आहे म्हटल्यानंतर सगळ्या तुमच्या जिथून तुम्हाला इन्स्ट्रक्शन मिळत असतात ऑफकोर्स त्याच्यावर पण एक इफेक्ट होतच असतो ना. त्यामुळे तुमच्यापर्यंत काही गोष्टी कधी कधी पोचू पण शकत नाही. अगदी साधं तुम्हाला सांगते बघा की सायक्लॉन झाला, सपोज टेलिफोनचा हेच पडून गेला तर तुमचा संपर्कच तुटून जातो ना. काय उपयोग आहे, एका मिनटात तुमचं सगळं नेटवर्क बंद होऊन जातं आहे. मग तुमच्या घरात किती मोठा मोबाईल असू द्या, काही त्याचा उपयोग नाही, कळते. देअर इज द लॉस ऑफ लाईफ अँड द प्रॉपर्टी ऑफ द पीपल इन द डिस्ट्रेस. Earlier, we have studied various types of the disaster and the measures to be taken. None of the different disasters are similar. Period of each disaster is not same. बघा प्रत्येक काय सांगितलं त्यांनी, जसं ते डिझास्टर व्हेरियस टाईप्सचे आहेत. तुम्हाला आता मी सगळे सांगितले की फ्लड असू शकतं, ड्राय अँड वेट फेमाईन असू शकतं, अर्थक्वेक असू शकतो, व्हॉल्कॅनो असू शकतो. तसंच त्यांचा पिरियड पण तुमचा कमी जास्त असू शकतो आहे. क्लिअर. आता अर्थक्वेक म्हटलं की हार्डली 1-1.5 मिनटासाठी असतं. फ्लड म्हटलं की फार तर 1 तासाभरासाठी ते पाणी येत असतं, काही कंटिन्युअस नसतं येत. पण त्या एका तासाभरात जो काही लॉस आहे तो म्हणजे हॉरिबल असतो आहे, समजतं आहे. पिरियड ऑफ ईच डिझास्टर इज नॉट सेम. सम डिझास्टर आर शॉर्ट टर्म वेअर ॲज द सम आर लाँग टर्म. आता इथून त्याच्यात तुम्ही डिझास्टरच्या टाईपमध्ये अजून एक वेगळा टाईप पण सांगू शकता की लाँग टर्म अँड शॉर्ट टर्म डिझास्टर्स. म्हणजे एक तर पहिलं नॅचरल आणि आर्टिफिशियल, हे त्याचे मेन 2 झाले. त्यातही अजून एक लाँग टर्म एक शॉर्ट टर्म असं पण तुम्ही काउंट करू शकता. पिरियड ऑफ ईच डिझास्टर इज नॉट सेम. सम डिझास्टर आर शॉर्ट टर्म वेअर ॲज द सम आर लाँग टर्म. रिझन बिहाइंड ईच डिझास्टर ऑल्सो डिफरंट. बघा रिझन पण त्यांचे वेगवेगळे असू शकतात. डिपेंडिंग अपॉन द नेचर ऑफ द डिझास्टर इट कॅन बी डिटरमाइंड दॅट विच कंपोनंट ऑफ द एन्व्हायरमेंट विल बी अफेक्टेड मोअर. म्हणजेच आता त्याचे जे रिझन आहेत त्याच्याबद्दल तर आपण आता बघणारच आहोत की रिझन काय असू शकतात. म्हणजे कोणत्या एरियामध्ये अर्थक्वेक होऊ शकतो, कोणत्या एरियामध्ये फ्लड येऊ शकतं, कुठे सायक्लॉनचा इफेक्ट जास्त होऊ शकतो आहे, हे सगळं एरिया वाईज डिपेंड असतं. क्लिअर. मग आता त्याच्यावर त्यांनी पुन्हा वेगळे टाईप केलेत बघा. विच आर द 2 मेन टाईप्स ऑफ द डिझास्टर. अर्लियर वी स्टडीड द इफेक्ट ऑफ द व्हेरियस टाईप्स ऑफ द डिझास्टर अँड द प्रिकॉशनरी मेजर्स टू बी टेकन इन केस ऑफ द डिझास्टर हॅपन्स. वी कॅन क्लासिफाय द डिझास्टर इन अदर वे टू लाईक कॅटास्ट्रॉपिक डिझास्टर. एक्झाम्पल काय दिलं आहे त्यांनी, सायक्लॉन इन द ओडिसा, catastrophic earthquake of the Gujarat and the Latur, frequently buzzing cyclone in the coastal आंध्र प्रदेश. बघा म्हणजे कुठे आता बऱ्याच वेळेला ओडिसा आहे की नाही, तिथे खूप वेळेला असं म्हणजे सायक्लॉन येतच असतो. एक तर पहिली गोष्ट आहे तर कोस्टल एरिया असतो, हां एक लक्षात ठेवायचं. त्यामुळे सायक्लॉनचा इफेक्ट तिथे इतका होत असतो की जर तुम्ही त्या पिरियडमध्ये जर न्यूज बघितल्या तर कंटिन्युअस तुम्हाला टी व्हीवर त्या न्यूज दाखवत असतात. म्हणजे ॲक्च्युअल तिथे काय घडतं आहे आणि काय होत असेल लोकांची अवस्था त्याचा तुम्हाला अंदाज येतो. म्हणजे हा झाला ओडिसाची रिलेटेड सायक्लॉनचा इफेक्ट. आता कोणते सांगितलं आहे, गुजरात आणि लातूर. हा एक आहे ना अर्थक्वेक्सशी रिलेटेड आहे. मोस्टली तिथे अगदी सौम्य धक्के, तीव्र धक्के असा एक शब्द वापरला जातो. ते होतच असतात म्हणजे त्या एरियामध्ये. आणि एखादा असतो तो मग इतका म्हणजे रिश्टर स्केलने जो आपण काउंट करतो की नाही अर्थक्वेक, तर समजा तो जास्त मोठा असेल 6, 7, 8 वगैरे असा रिश्टर स्केल आणि 1-1.5 मिनटासाठी असेल तर ह्यूज लॉस त्याच्यामध्ये होऊ शकतो आहे, कळतं आहे. आणि दुसरं सांगितलं कोस्टल एरिया आंध्र प्रदेश, तिथे सारखा बऱ्याच वेळेला फ्रिक्वेंटली बझिंग. म्हणजे काय होतं, नाही म्हटलं तरी कंटिन्युअस
एक थोड्या थोड्या दिवसांनी नवीन नवीन सायक्लॉन येत असतात. त्याला वेरियस नावं पण दिलेली असतात बरं का. म्हणजे कुठल्या सायक्लॉननी कुठला किती लॉस झाला, कोणता जास्त इफेक्टिव्ह होता, कोणता असा काहीच त्रास नाही झाला किंवा त्याचा काही इफेक्टच झाला नाही असं. which lead to total cause huge loss of the life and the property with respective region. However, irrespective of all these, life has always returned to the normal within short time. Disaster making the impact for long duration are those whose after effects are either severe or severity increases with the time. Example काय सांगितलं? famine, various problems of the crops, strikes of the workers, rising levels of the ocean and desertification. बघा आता फेमाईनचे पण दोन आहेत, ड्राय आणि वेट. आता ड्राय कशाला म्हणायचं तर खूप म्हणजे जूनमधनं जर पाऊस सुरू झाला तर तो सतत सतत पाऊस पडत असतो की शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचं म्हणजे हेच नाही, उसंतच देत नाही शेतामधलं काम करायला. ना त्यांचं लावणी होत, ना त्यांचं पीक त्यांच्या हातात मिळत. कंटिन्युअस शेतं ही पाण्यानेच भरलेली असतात. म्हणजे थोडक्यात सांगायचं आहे, जर 4 महिन्याचा तुमचा रेनी सीझन असेल तर त्यातला एखाद महिना जर नॉनस्टॉप पाऊस पडत राहिला तर तो त्याला म्हणजे शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारचं योग्य जे पीक आहे की नाही ते त्यांना हातात मिळत नाही आहे. मग त्याच्यामुळे जो लॉस होतो आहे शेतकऱ्यांचा त्याला म्हणायचं वेट फेमाईन. आणि काही पावसाची वाट बघत शेतकरी असाच सगळा सीझन घालवतो आहे, म्हणजे त्याचं वर्षाचं पीक असतं ते त्याला मिळत नाही, केवळ पाऊस पडत नाही म्हणून, तर त्याला आपण ड्राय फेमाईन म्हणू शकतो. अर्थातच हे सगळे प्रॉब्लेम आहेत ते ॲग्रिकल्चरशी रिलेटेड आहेत, म्हणून त्याला काय सांगितलं, वेरियस प्रॉब्लेम्स ऑफ द क्रॉप्स. आता वर्कर लोकांचा स्ट्राईक असतो, केवढा मोठा लॉस असतो. आता रिसेंटचं मी तुम्हाला एक्झाम्पल देते की जवळजवळ 2 महिने झाले एसट्या बंद आहेत की नाही. आता ट्रॅव्हलिंग कसं करणार लोक, केवढा लॉस आहे. तर तुम्ही स्टुडंट आहात, शाळेत जायचं असेल, बस पकडायची असेल, कसं आहे का, सोर्स आहेत काय, नाही आहेत की नाही. मग म्हणजेच एवढं पब्लिक जे म्हणजे डेली अपडाऊन करणारं आहे त्यांना जर ट्रान्सपोर्टसाठी काही व्हेकलच अवेलेबल नसतील तर सांगा मला, त्यांचाच तर त्रास तर आहेच, पण जो त्या ट्रॅव्हलिंग करताना आपण जो काही बसला भाडं देतो की नाही तर त्याच्यातनं गव्हर्नमेंटला खूप मोठं हे मिळत असतं. दिवसाचं त्यांचं उत्पादन करोडोनी आहे, माहिती आहे का तुम्हाला. मग हे जे काही स्टेट ट्रान्सफर म्हणतो ना आपण, एस टी बस, दिवसाचं त्यांचं जो काही उत्पादन आहे ते करोडोचं आहे. आता 60 दिवस झाले, जवळजवळ करोडोनी लॉस झाला आहे गव्हर्नमेंटचा. म्हणजे काय झालं, हा एक मोठा लॉस आहे. रायझिंग लेवल ऑफ द ओशन, आता ग्लोबल वॉर्मिंग आहे सध्या, पोल्युशनच एवढं आहे की ओशनची लेवल नेहमीच वाढत चालली आहे, समजते. मग त्याच्यामुळे पण ह्या बऱ्याच गोष्टी होत असतात की जे तुमचं सुनामी येतं, सायक्लॉन असतं, हे सगळं रिलेटेड टू द क्लायमेट आहे मुलांनो. आणि त्याचे हे सगळे इफेक्ट आहेत ते तुम्हाला म्हणजे अशा एक मोठ्या डिझास्टरच्या स्वरूपामध्ये फेस करावे लागत आहेत, कळतं आहे. डिझर्टिफिकेशन हा एक त्यातलाच प्रकार आहे. आता पुढे काय सांगितलं बघा, हे दाखवलं आहे बघा, तुम्हाला चित्रातनं दाखवलं आहे की फ्लड आल्यावर कसं ब्रिजच्या म्हणजे वरून पाणी जात असतं. ट्रेन वगैरे जे ट्रॅक आहेत ते कसे पाण्याने भरलेले आहेत बघा, पब्लिक उभं आहे. त्याच्यानंतर इकडे दुसरा एक लॉस दाखवला आहे. म्हणजे कशाप्रकारे हे जे काही आहेत ना छोटे मोठे इन्सिडेंट घडत असतात त्याच्याने म्हणजे अर्थक्वेक झाला, सगळ्या बिल्डिंग कोलॅप्स होतात, सगळे पाण्याची टाकी वगैरे कोलॅप्स झाली, इकडे रोड खचले गेले. हे एवढा मोठा सगळा हा सीन दाखवला आहे, तो कशाचा दाखवला आहे, बिकॉज ऑफ डिझास्टर. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला काय काय सांगितलं आहे बघा, टाईप्स ऑफ द डिझास्टर. बरं एकदा चेक करते तुमचं. ठीक आहे, म्हणजे समजते सगळ्यांना. ओके, ठीक आहे, ओके, चला, ओके, चलो बाय. हां, आता टाईप्स ऑफ द डिझास्टर काय आहे बघा, जिओ फिजिकल, बायोलॉजिकल आणि मॅनमेड. हे डिझास्टर. आता हे तुम्हाला एक्सप्लेन करताना हे सगळं द्यावं लागतं मुलांना. म्हणजे सपोज टाईप्स ऑफ द डिझास्टर विचारलं तर आपल्याला तर माहिती आहे मॅनमेड आणि तुमचं हे नॅचरल, हे तर आहेत. पण त्या नॅचरलमध्ये पण त्यांचे अजून त्यांनी 1-2 टाईप केले. म्हणजे जर तुम्हाला
खूप असं छान आन्सर लिहिता येत असेल तर खरोखर हे तुम्ही टाईप लिहायचा प्रयत्न करा. नाहीतर मॅनमेड आणि नॅचरल लिहिलेत तरी तुम्हाला मार्क्स मिळतात. पण तुम्ही जर अगदीच खूप तुमचा म्हणतात ना डिटेल स्टडी असेल तर मग तुम्ही हे जिओफिजिकल आणि बायोलॉजिकल आणि मॅनमेड असे 3 टाईपमध्ये त्याला तुम्ही सॉर्टिंग करू शकता. आता जिओफिजिकलमध्ये काय काय केलं आहे बघा. अर्थक्वेक, व्हॉल्कॅनो, सुनामी, लँडस्लाईड, लँडफॉल, इरोजन, अल्कलायझेशन आणि फ्लडिंग. हे सगळं म्हणजे त्या एरियाशी रिलेटेड आहेत. म्हणजे कोणत्या एरियामध्ये काय होऊ शकतं. तर हे सगळं जे आहे ते अर्थात त्या एरिया वाईज आहे म्हणून त्याला म्हणायचं जिओलॉजिकल किंवा त्याला म्हणायचं जॉग्राफिकल. म्हणजे आपलं थोडक्यात सांगायचं आहे, तुम्ही कोस्टल एरियात राहत असाल तर तुम्हाला फ्लडचा जास्त त्रास होणार आहे. म्हणजे सायक्लॉनचा जास्त त्रास होणार आहे. बाकी दुसरीकडे कुठे राहत असाल तर तुम्हाला व्हॉल्कॅनो किंवा अर्थक्वेकला फेस करावं लागणार. म्हणजे ते सगळं झालं आहे जिओलॉजिकल. आता ॲटमॉस्फेरिकल पुन्हा तेच आलं की हॉट अँड कोल्ड वेव्ज, स्नोस्टॉर्म, स्नोफॉल, सायक्लॉन, हेअरस्टॉर्म, ड्रॉट, फ्लड, मेटेरॉइड, सनस्पॉट. म्हणजे थोडक्यात काय आहे तुमच्या एरिया वाईज ते पुन्हा 2 त्याने केलं की जिओलॉजिकल आणि ॲटमॉस्फेरिक झाले. आणि आता बायोलॉजिकल म्हणजे प्लॅन्ट आणि ॲनिमल. आता प्लॅन्ट आणि ॲनिमलशी काय रिलेटेड असतं बघा. प्लॅन्टशी रिलेटेड फॉरेस्ट फायर असतं. म्हणजे आपण वणवा लागतो म्हणतो ना मुलांनो, ते फार शॉर्ट झालं. तो लागतो आणि 4 दिवसात विझून पण जात असतो. किंवा जर आपण तिथल्या स्थानिक लोकांनी त्याला विझवण्याचा प्रयत्न केला तर तो विझू पण शकतो. पण जे फॉरेस्ट फायर म्हणतो ना ते कंट्रोलच्या बाहेर असतं. म्हणजे अगदी वरून हेलिकॉप्टरनी वगैरे त्याच्यावर पाणी टाकतायत तरी ते कंट्रोलमध्ये येत नाही. मागच्या 2 वर्षांत बघितलं तर तुम्ही अमेझॉन जे आहे की नाही ते असं खूप घनदाट जंगल आहे. तिथे व्हेरियस टाईप्स ऑफ ॲनिमल्स असतात आणि खूप मोठ्या प्रकारचं मेडिसिन आपल्याला जे हर्बल मेडिसिन म्हणतो ना ते मिळू शकतं. तिकडे खूप चांगल्या माइन्स वगैरे आहेत. पण तिथे जवळजवळ वर्षभर ते फॉरेस्ट फायर चालू होतं आणि अजिबात कंट्रोलमध्ये नव्हतं. सांगा केवढा मोठा लॉस आहे तो. कळतं आहे. दुसरं काय सांगितलं बघा. फंगल डिस्केस स्प्रेडिंग म्हणजेच ब्लिस्टर. वीड म्हणजेच अक्वॅटिक, कॅरोट, ग्लास, कॉमन ग्रास. हे सगळे आहेत ते तुमच्या प्लॅन्टशी रिलेटेड आहेत. नंतर आहे ॲनिमल. इन्फेक्शियस व्हायरसेस, बॅक्टेरिया. आता त्याच्यामध्ये कॉलरा, मलेरिया, हेपॅटायटिस, प्लेग, इन्सेक्ट्स बाईक ऑफ द पॉयझनस ॲनिमल्स. हे सगळे जे आहेत डिझास्टर हे कशाशी रिलेटेड आहेत. बायोलॉजिकल याचा अर्थ तुमच्या लिव्हिंग थिंगशी. मग लिव्हिंग थिंगमध्ये काय येणार आहे तर ऑफकोर्स प्लॅन्ट्स आणि ॲनिमल्स येणार. त्यामुळे बायोलॉजिकल म्हटलं की लक्षात ठेवायचं रिलेटेड टू द प्लॅन्ट्स अँड ॲनिमल. आता मॅनमेडमध्ये नोन अँड अननोन. अननोनमध्ये काय सांगितलं. पॉयझनस गॅसेस, ॲटॉमिक टेस्ट, अनप्लॅन ॲक्शन आणि ॲक्सिडंट. म्हणजे हे आता पॉयझनस गॅसेस समजा कंपनीमध्ये ब्लास्ट झाला तर तो काय असा घडून नाही आणला. तो आहे मॅनमेड का तर कंपनी माणसांनी उभी केलेली आहे की नाही. आणि तिथे कामं किंवा तिथे कंट्रोल करायचं काम पर्सन्स करत असतात. तिथले वर्कर्स करत असतात. पण कधीतरी ते ब्लास्ट होऊन जातो का तर बिकॉज ऑफ केमिकल. मग तो जो आहे तो तुमचा अननोन आहे. क्लिअर सगळ्यांना. मग आता आपण टेस्ट करत असतो अगदी बऱ्याच म्हणजे रिसर्च चालू असतात तेव्हा जो काय होतो ॲटॉमिक टेस्ट त्याच्यातनं काय पोल्युशन होत असेल किंवा काय लिकेज होत असेल तो होऊ शकतो. त्याच्यानंतर इंटरनॅशनलमध्ये काय सांगितलं बघा. वॉर, फायर, बॉम्ब ब्लास्ट, फोर्स मायग्रेशन, टेररिझम, रेप, चाइल्ड लेबर. हे मात्र काय आहेत की आपल्या सगळ्या हातातले आहेत. समजते. आता वॉर आपण घडून आणतो. 2 देशांमध्ये जेव्हा चाललेलं असतं त्याला वॉर म्हणतो आहे आपण आणि ते अगदी भयानक त्याचं स्वरूप असतं मुलांनो. फायर असेल, बॉम्ब ब्लास्ट असेल, मायग्रेशन असेल आणि टेररिझम तर काय बघायलाच नको. म्हणजे तो तर असा म्हणजे मॅनमेड असतो. तो खरा म्हणजे मॅनमेड आहे की खूप हे करत असतो, लॉस करत असतो आणि काही रिझन नसतं. उगाचच काहीतरी असतं ते. हे सगळे आहेत ते इंटरनॅशनल आहेत. समजलं. तर अगदी त्यातनं 2-2 तरी प्रत्येकाने लक्षात ठेवा. म्हणजे तुमचं आन्सर जे आहे ते इफेक्टिव्ह होऊ शकत आहे. क्लिअर. नेक्स्ट काय आहे बघा. आता ह्याच्यावर क्वेश्चन. डिस्ट्रक्टिव्ह इफेक्ट ऑफ द फ्लड. विच आर द इफेक्ट ऑफ द ड्राय फामाइन. विच आर द डिस्ट्रक्टिव्ह इफेक्ट ऑफ द अर्थक्वेक अँड what is the forest fire and what is the effect of environment.
effect of the disaster. We have understood the serious effect of the disaster with the help of the above mentioned question. Collapsing bridge, flooding the coastal village, shortage of the food are some of the problems of the floods. आता मागचा एक मला असं वाटतं गेल्या वर्षीच लास्ट इयरच जर तुम्ही अगदी साधा सोपा तुम्हाला त्या अंबरनाथचा जर हे बघितलं असेल कर्जतच्या इथे, तर साधं सिम्पल होतं मुलांना की फ्लड आला होता आणि ट्रेन अडकून पडली होती. लोकांना काहीही कुठल्याही प्रकारचा सोर्स नव्हता मुलांना बाहेर पडायला. ट्रेनमधल्या लोकांना ना बाहेर पडू शकत होते ना बाहेरचे लोक त्यांना जाऊन काही हेल्प करू शकत होते. मग त्याच्यानंतर मग ते जे हेल्प करणारे लोक असतात एक स्पेशल स्क्वॉड असतो ते येणार. त्यांनी नंतर मग म्हणजे ह्याला बराच अवधी जातो मुलांना, पण तोपर्यंतचे जे तास असतात की नाही, आपण साधं 24 तास नाही हे करू शकत. तर 2-2, 3-3 दिवस त्यांना कुठल्याही प्रकारची हेल्प मिळाली नाही. म्हणजेच काय होतं आहे की हा जो आहे तो खरा लोकांना फेस करायला लागणारा प्रॉब्लेम आहे बिकॉज ऑफ फ्लड. कळतं आहे? मग आता तिथे काय आपण बाहेर प्रवासाला निघाल्यावर आपल्याकडे काय असतं? काही नसतं. खाण्याच्या गोष्टी तर फार कमी असतात. त्यामुळे भुकेने किंवा तहानेने व्याकुळ होऊन मरणं हा एक खूप म्हणजे मोठा प्रॉब्लेम असतो जेव्हा फ्लड वगैरे येतं तेव्हा. Collapsing of the houses, developing cracks in the land and are the some of the effects of the earthquake. Disaster like forest fire and the drought also adversely affect the environment. However, what is the exact nature of this disaster? Whether there are many changes in nature because of the occurrence of the disaster. For how long the effect occurs after the current of the occurrence of the disaster, how it needs to be think over all these aspects. This helps to अंडरस्टँड द नेचर अँड द ग्रॅव्हिटी ऑफ द डिझास्टर. म्हणजेच आता हे आहे डिझास्टरचं तुम्हाला मिनिंगच सांगितले की सडन येणारं आहे. आपण बेसावत असतो, कुठल्याही म्हणजे तयारीत नसतो, तेव्हा आलं की आपण अगदीच सगळ्या गोष्टींनी हेल्पलेस असतो. मग तो अगदी साधा सिम्पल तुमचं एक दिवसासाठी किंवा एका तासासाठी जरी फ्लड आला तरी अख्खं घर तुमचं वाहून गेलेलं असतं, सगळं धुवून गेलेलं असतं. 1-1.5 मिनटासाठी जरी अर्थक्वेक झाला तरी अख्खा सगळा तुमची प्रॉपर्टी लॉस झालेलं असतं. स्वतःला कसं तरी माणूस बचाव करण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे आपलं स्वतःचं पहिलं काय आपण हे करतो की स्वतःचा जीव कसा वाचेल याच्याला पहिलं प्राधान्य देतो. त्यामुळे आपण थोडंसं जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करतो आणि त्याच्यानंतर जर जगलो वाचलो तर राहायला घर नसतं, खायला अन्न नसतं. आणि मुख्य म्हणजे ही एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे मुलांनो की फ्लडमध्ये किंवा अर्थक्वेकमध्ये जर एखाद्याचं घरच सगळं कोलॅप्स होऊन गेलं तर पहिली गोष्ट तो राहील कुठे ह्या वातावरणामध्ये. दुसरी गोष्ट त्याला खायला आपल्याला दिवसातनं 3 वेळा खायला लागतं आहे. काय खायचं आणि कोण देणार आणि कोण पुरवणार? बरं गव्हर्नमेंट किंवा लोक पुरवत आहेत ते किती दिवसांसाठी असतं? फार थोड्या दिवसांसाठी असतं. म्हणजे संपूर्ण लाईफ स्पॉईल होऊन जातं. जरी तुम्ही त्या डिझास्टरमधनं वाचलात, स्वतःला सेव्ह केलं, तरीही पुढचं लाईफ तुमच्यासाठी फार मोठा हॉरिबल असतं. त्यामुळे त्याचे जे इफेक्ट आहेत ते खरंच खूप लाँग टर्म इफेक्ट समजले जात असतात. समजतं आहे? पुढे बघा. Disaster definitely affect the economy of the nation. That effects it always receive to the disaster and the economy. That is, if any part is destroyed, there are long-lasting effects on the economy due to the huge expense on its construction. म्हणजेच एक आता साधं एक्झाम्पल घ्या तुम्ही मुलांनो. ब्रिज एवढा छान बांधलेला आहे आणि तो ब्रिज जर कोसळून गेला तर मला सांगा त्याचं रिकन्स्ट्रक्शन करावंच लागणार आहे ना, कारण जनजीवन सुरळीत चालणं हे तर आहेच. का तिथलंच बंद थोडंच करायचं आहे, की लोकांचे कॉन्टॅक्ट थोडाच तोडायचा आहे. म्हणजे ते पुन्हा करण्यासाठी पुन्हा रिकन्स्ट्रक्शन आलं म्हणजे पुन्हा तेवढाच पैसा गव्हर्नमेंटला त्यात घालावा लागते की नाही. मग ही इन्व्हेस्टमेंट म्हणजे खूप मोठी. आणि कुठल्याही म्हणजे रोड कन्स्ट्रक्शन असू दे, ब्रिज असू दे किंवा अजून काय असू दे, जे ह्याचे गव्हर्नमेंटचे प्रोजेक्ट असतात ना ते करोडोच्या ह्याच्याने असतात मुलांनो. म्हणजे साधं सिम्पल नसतं ते. कळतं आहे? त्यामुळे हा जो इकॉनॉमिकल लॉस आहे तोही खूप मोठा असतो आहे. An effect of the disaster on the social leadership is that if the local leadership is not strong enough, citizen becomes confused.
सांगा मला आता पहिलं एक असं असतं की एखादा आता मागच्या वेळेला झालं होतं ना ते मालीन गावाला हे झालं होतं बघा, लँडस्लाईड झालं होतं. नंतर गुजरातमध्ये कुठेतरी कच्छला एक अर्थक्वेक होतो. आता सांगा म्हणजे त्या स्टेटची ती जबाबदारी असते, मग त्या स्टेट गव्हर्नमेंट असतं ते बऱ्याच गोष्टी पुरवतं, पण तरीही त्या गावापर्यंत किंवा त्या लोकांपर्यंत खूप दिवस त्या गोष्टी पोचवल्या जात नाहीत. फार थोडे दिवसांचं असतं, एक 8, 10, 15 दिवस. नंतर मात्र हे काय होत आहेत, त्यांच्याकडनं मिळणारी जी मदत म्हणतो ना आपण ती कमी पडते, कळते. आणि मग तिथे ॲक्च्युली तिथे राहणारं किंवा जे वाचलेले लोक आहेत त्यांना ह्या सगळ्या गोष्टींसाठी खूप मोठा स्ट्रगल करावा लागतं आहे. An effect of the disaster on the social leadership is that if the leadership is not strong enough, citizen becomes confused. काहीच कळू शकत नाही ना त्यांना. It affects their participation in rescue and rehabilitation activities. Administrative problems arises during the disaster. If local governing bodies are affected by the disaster, related department cannot answer the problem of the disaster efficiently. All the concerned departments are affected by disaster and thereby entire system collapse. मग असे सांगितलं त्याप्रमाणेच जर फ्लड आलं, अर्थक्वेक झालं किंवा अजून काही सायक्लॉन आलं तर लॉस काय फक्त लोकल प्रॉपर्टीचा होतं का रे, गव्हर्नमेंटचे रिलेटेड पण ऑफिसेस, बँका ह्यांचाही होतं ना. त्यामुळे तिथे काम करणारं जे पब्लिक असतं ते तिथपर्यंत त्यांच्या ऑफिसपर्यंत पोचू शकत नाही, तिथे जाऊन काम करू शकत नाही किंवा त्यांची सगळी सिस्टीम असते ती स्पॉईल झालेली असते. त्यामुळे इतके झटपट तेही तुमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकत नाही किंवा तुमच्यापर्यंत ते मदत पोचू शकत नाही. म्हणजे सगळंच कोलॅप्स झालेलं असतं. त्यामुळे सगळाच हा मोठा इफेक्ट आहे तो तिथे असणाऱ्या पहिला म्हणजे पब्लिकला फेस करावा लागतो आणि नंतर मग बाकीच्या गोष्टी. पुढे बघा. हां, आता हा आला डिझास्टर. आता ह्याच्यामध्ये काय सांगितलं बघा, हा डिझास्टर काय सांगते तुम्हाला की कुठे आणि कसा इफेक्ट मिळत असतो बघा. हा आता हे या वेळेला तुम्हाला ह्याच्यावर नाही आहे क्वेश्चन. म्हणजे त्याच्यात त्यांनी सांगितलं बघा की फुल्ली मारली, ह्याचा अर्थ ह्याच्यावर हा क्वेश्चन किंवा हा बॉक्स तुम्हाला विचारला जाणार नाही, पण तो आपल्या रिलेटेड आहे. आपण बघूया. ॲडमिनिस्ट्रेशन, प्रोफेशनल, पॉलिटिकल, मेडिकल, इकॉनॉमिकल, सोशल, एन्व्हायरमेंटल हे सगळे मुलांना अफेक्ट करत असतात. कुठलाही पार्ट ह्या डिझास्टरमधनं सुटत नाही. कारण डिझास्टर आहे काय, आपण एक म्हणाल ना तुम्ही की जो आर्टिफिशियल असतो किंवा ज्याला म्हणतो आपण मॅनमेड, तो फक्त काय असतो, ठरून केलेला असतो. पण जे नॅचरल आहेत त्याच्यामध्ये सगळ्यालाच फेस करावं लागते ना, असं आहे. त्यामुळे नॅचरलचा जो असतो ना इफेक्ट तो म्हणजे अतिशय मोठा असतो आणि तो जो भरून काढणं किंवा त्याला जो जे रुटीन लाईफमध्ये घेऊन येणं म्हणजे हॉरिबल असतं. त्याच्यासाठी खूप वेळ लागत असतो. आणि जे आपलं हे आहेत की मॅनमेड आहेत, सपोज टेररिझम आले आणि त्यांनी काही 1-2 साठासाठी फॉर एक्झाम्पल तो आपला 26/11चा जो बॉम्ब ब्लास्ट झाला होता की नाही, तो तो थोड्या वेळासाठी झाला आणि त्याच्यातनं आता सपोज लाईफ गेलं किंवा लोकं मारली गेली, तो एक खूप मोठा लॉस आहे की ज्यांचा लॉस झाला तो कधीही भरून न येणारा. पण मात्र तो कसा आहे की तेवढ्यात तो तिथे स्टॉप होतो आणि तिथून पुढे पुन्हा 1-2 दिवसात लोक हळूहळू थोडंसं स्थिर स्थावर व्हायला लागतात किंवा त्यांच्या वर्किंग प्लेसला ते जाऊ शकतात. म्हणजे हा झाला तुमचा शॉर्ट टाईम. त्याचे इफेक्ट पण तुम्हाला थोडेसे शॉर्ट मिळत असतात. नेचर अँड द स्कोप ऑफ द डिझास्टर. आता काय हे बघा याच्यामध्ये, taking into consideration the scope of the disaster, some of the important facts that must be through over the follows. प्री डिझास्टर फेज. आता हां, हे तुम्हाला एक हे याच्यावर अगदीच इन केस शॉर्ट नोट वगैरे विचारली ना तर हे पॉईंट्स आहेत ना मुलांना, हे एक सांगते बघा. 3 मार्काला हार्डली 3 मार्काला क्वेश्चन असतो. तर हे 6 पॉईंट आहेत की नाही, ते 6 पॉईंट तुम्ही एक्सप्लेन केलेत ना तर हाफ करत तुम्हाला इझिली 3 मार्क मिळून जातात. आता ह्याच्यात काय सांगितलं आहे बघा, मग कधीतरी प्री डिझास्टर फेज म्हणजेच इन्स्ट्रक्शन दिली जाते किंवा असा सायक्लॉन येणार असेल तर तुम्हाला अलर्ट केलं जातं. दुसरी गोष्ट लोकांना म्हणजे
कशा ना कशा थ्रू त्यांच्यापर्यंत हे सगळं वॉर्न केलं जातं, त्यांना अलर्ट केलं जातं. नंतर अगदीच जे लोक कुठेतरी समुद्रात वगैरे असतील किंवा काय, तर त्यांना वाचवण्यासाठी तिथले रेस्क्यू जे असतात ना, त्यांना पाठवलं जातं. रिहॅबिटेशन फेज असेल तर मुख्य म्हणजे जास्तीत जास्त प्रॉपर्टी लॉसकडे नाही लक्ष दिलं जात, पण लाईफ जे आहे ना ते वाचवण्यासाठी खूप मोठे जोरदार प्रयत्न केले जात असतात. रिकव्हरी फेज असते की आफ्टर डिझास्टर जे काही लॉस झाला आहे त्याला जेवढा शक्य तेवढं मदत फास्ट पोचवायची. जे लोक वाचलेले आहेत, जे लोक म्हणजे आहेत, त्यांना कसं आपण त्यातनं स्थिरतावर करू शकतो, त्यांचं लाईफ कसं वाचू शकतो. आणि रिकन्स्ट्रक्शन फेज म्हणजेच तिथला जो काही लॉस झालेला आहे, मग तो रोडचा असेल, बिल्डिंगचा असेल किंवा हॉस्पिटलचा असेल, बँक्सचा असेल, ब्रिजेसचा असेल, तो पुन्हा रिकन्स्ट्रक्ट करून तिथल्या लोकांना स्थिरस्थावर करायचा. इवन त्यांना छोटी छोटी घरं बांधून दिली जात असतात, कारण त्यांचं घर गेलेलं असतं, मग टेम्पररी त्यांना काहीतरी राहण्याची व्यवस्था करणं गरजेचं असतं. हे एवढ्या सगळ्या ज्या आहेत ना, ह्या सगळ्या फेज त्याच्यामध्ये येत असतात. टेकिंग इन टू कन्सिडरेशन of nature and scope of the disaster, only 3 aspects of the disaster are important for the common citizen. फर्स्ट फेज काय सांगितले बघा त्यांनी, फेज ऑफ द इमर्जन्सी. इम्पॉर्टंट कॅरेक्टर ऑफ दिस फेज इज दॅट मॅक्सिमम लाईव्स कॅन बी सेव्ह बाय क्विक ॲक्शन. हा तर पहिला आहे की फेज इमर्जन्सी याच्यामध्ये पहिला प्रेफरन्स कोणाला दिला असेल तर पहिल्यांदा जीव वाचवणे. जेवढ्यांना आपल्याला हेल्प करता येईल आणि वाचवता येईल तेवढ्यांना पहिला वाचवायचं. वेरियस ॲक्शन्स लाईक सर्च अँड रेस्क्यू ऑपरेशन्स, मेडिकल असिस्टंट, फर्स्ट एड, रिस्टोरिंग कम्युनिकेशन सर्व्हिसेस, रिमूव्हिंग द पीपल फ्रॉम द अफेक्टेड एरिया आर एक्सपेक्टेड इन धिस फेज. म्हणजेच काही इंज्युअर असतील त्यांना फर्स्ट एड देणं, त्यांना काहींना म्हणजे मेडिकल ट्रीटमेंट देणं, काहींना हॉस्पिटलपर्यंत पोचवणं, दुसरे असतील त्यांना कम्युनिकेशन सर्व्हिस त्यांच्याशी कंटिन्यू ठेवणं. ह्या सगळ्या गोष्टी फार अशा म्हणतात ना ज्याला जेवढ्या फास्ट करता येतील तेवढ्या केल्या जात असतात. म्हणजे गव्हर्नमेंट तेवढा करण्याचा प्रयत्न करतो. एक आहे की अगदीच म्हणजे सायक्लॉनमुळे झाडं पडली असतील, जाऊ शकत नसेल, पोचू शकत नसेल, तरच तिथे आपण हेल्पलेस असू शकतो. अन्यथा गव्हर्नमेंट त्यांच्या दृष्टीने खूप मोठ्या प्रमाणामध्ये हेल्प करण्याचा त्यांचा अट्टाहास असतो, प्रयत्न असतो. त्यानंतर आहे बघा ट्रान्झिशनल फेज. आता ह्या फेजमध्ये काय केलं जातं बघा, रिहॅबिटेशन वर्क इज स्टार्टेड इन दिस फेज आफ्टर द subsidence of the any type of the disaster. It includes clearing debris, restoring water supply, repairing roads, etc. थोडक्यात काय आहे की सपोज एक्झाम्पल मी तुम्हाला देते की अर्थक्वेक होऊन गेला. काय होणार आहे, अर्थक्वेकमध्ये सगळ्या बिल्डिंग कोलॅप्स झालेल्या असतात, सगळी माणसं त्या बिल्डिंग खाली गाडली गेलेली असतात. तर सुरुवातीच्या पहिली फेज जे आहे फेज ऑफ इमर्जन्सी, त्याच्यामध्ये जे सुरुवातीला काढता येणं, ढिगाऱ्याखालनं वाचवता येणं, एवढ्या लोकांना काढणं शक्य असतं, त्यांना काढलं जातं. पण अगदीच एक दिवसभरामध्ये किंवा 24 तासांमध्ये जर सगळाच तो एरिया ते करू शकले नाही, तर मला सांगा ढिगाखाली असणारी लोकं आहेत ती जिवंत राहतील का 24 तास? नाही. मग म्हणजेच थोडक्यात काय आहे, अर्थक्वेकनंतर जी लोकांची डेथ झाली त्यांच्यामध्ये तिथलं जे वातावरण आहे ते 2-3 दिवसामध्ये मुलांनो, अर्थक्वेक घ्या किंवा फ्लड घ्या, जे डेड बॉडीज असतात ते सडायला लागतात, कुजायला लागतात, त्याच्यातनं दुर्गंधी यायला लागते. म्हणजेच थोडक्यात तिथे जे जिवंत राहिलेले लोक असतात ना त्यांना जगणं मुश्किल होऊन जातं. कारण का, तिथलं एन्व्हायरमेंट खूप खतरनाक घाणेरडं झालेलं असतं. म्हणजेच त्यांच्यासाठी काय केलं जातं, क्लिनिंग डेब्रिज गरजेचंच आहे, तिथे लगेच साफसफाई करावी लागते. जे जिवंत आहेत त्यांच्यासाठी वॉटर सप्लाय करावं लागतं. पुन्हा त्यांचं रुटीन लाईफ चालू करण्यासाठी रोड कन्स्ट्रक्शन करावं लागतं आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी इतक्या इमिजिएट कराव्या लागत आहेत की तिथले जे जिवंत आहेत लोक त्यांना पुन्हा त्यांच्या ट्रॅकवर आणण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी हार्ड अँड फास्ट कराव्याच लागत आहेत, सो दॅट इट विल हेल्प टू ब्रिंग नॉर्मलसी इन
द पब्लिक लाईफ. म्हणजे जे जिवंत आहेत त्यांना पुन्हा नॉर्मल ट्रॅकवर आणण्यासाठी हे सगळं खूप इम्पॉर्टंट रोल आहे. आणि ते कुठे असतं तर ती जी फेज आहे त्याला नाव दिलेलं आहे ट्रान्झिशनल फेज. Rehabilitation of the victims is important aspect of this phase. Generally, different institutes after the mandatory and the other type of the help to such people. It helps to smooth the mental stress at the earlier of these victims or are afford with the permanent mean ऑफ द अर्निंग लाईव्हहुड अँड धिस ट्रू रिहॅबिटेशन. बघा आता एक आहे की त्यांना ट्रॅकवर आणणं, त्यांचं रुटीन लाईफ चालू करून देणं, त्यांचे खाण्यापिण्याची सोय करणं. एक सपोज महिनाभर चालतं हे, त्याच्यानंतर पुन्हा त्यांना इन्कम तर पाहिजेच की नाही, त्यांना कुठे असतील त्यांच्या जॉबवर जायचंच असतं. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे थोडंसं नाही म्हटलं तरी एक मेंटल स्ट्रेस असतो की नाही तो, की जॉबला जायचं आहे, कसं जाणार, काय करणार, घर नाही आहे राहायला, काय म्हणजे नक्की काय डिसिजन घ्यायचं, इतकी लोकं कन्फ्यूज असतात की आणि इतका त्यांच्यावर इफेक्ट झालेला असतो की त्यांना म्हणजे थोडंसं स्थिर स्थावर म्हणतो ना आपण ते व्हायला आणि रुटीनप्रमाणे नेहमीप्रमाणे जीवन जगायला एक असा खूप मोठा मुलांनो म्हणजे स्पॅन जातो आहे. आणि मग खरंच म्हणजे त्यातनं बाहेर पडायला त्यांना वेळ लागतो आहे. रिकन्स्ट्रक्शन फेज काय आहे बघा. दिस इज हायली कॉम्प्लिकेटेड फेज. दिस फेज बिगिन्स ट्रान्झिशनल फेज. पीपल रिकन्स्ट्रक्ट देअर बिल्डिंग्स अँड फॅसिलिटीज लाईक रोड्स अँड वॉटर सप्लाय आर रिस्टोर्ड. Farming practices are restarted. However, it takes long time to the reconstruction. सगळ्याचं मिनिंग ऑलमोस्ट सेम आहे की रिकन्स्ट्रक्शन म्हणजे आता ह्या सगळ्याच गोष्टी आल्या. बिल्डिंग रिकन्स्ट्रक्ट म्हणण्यापेक्षा थोडक्यात काय म्हणणार आपण की जर ते थोडंसं नुकसान झालेलं असेल तर त्याला रिपेरिंग करू शकतो आहे, म्हणून ते रिकन्स्ट्रक्ट फेजमध्ये येईल. नसेलपेक्षा प्रत्येकासाठी छोटी मोठी एक फक्त राहण्याची सोय की ऊन वारा पाऊसपासून त्यांचं प्रोटेक्शन करता येईल किंवा अंधारात ते कसे राहतील यासाठी साध्या सिंपल त्यांना घरं बांधून दिली जातात. एक पाण्याची सोय केली जाते म्हणजे टँकर्स थ्रू वगैरे त्यांना पाणी पुरवलं जात असतं आणि नंतर मग पुन्हा त्यांचं पाईपलाईन टाकून दिली जाते आणि पुन्हा सगळं ट्रॅकवर आणलं जातं. फार्मिंग प्रॅक्टिसेस आर रिस्टार्टेड. पुन्हा शेतकरी लोक असतात ते शेतीची कामं करायला जाऊ शकतात. इट टेक्स लाँग टाईम. प्लॅनेट अर्थ लाँग टाईम म्हणजे आता एक आहे की 1 महिना 2 महिने हे असे तसे जात असतात. नंतर मात्र प्रत्येकाला जगण्यासाठी धडपड करायची असते मुलांना. त्यामुळे लगेचच 1-2 महिन्यांनी लोक काय करायला लागतात, पुन्हा आपल्या रुटीनप्रमाणे त्यांचं शेड्यूल फॉलो करायला लागत आहेत. प्लॅनेट रिकन्स्ट्रक्शन. Planet Earth has experienced many natural disasters. Listening to the description of this disaster thing brings numbness to the mind. Most of the disaster and related unpretended situation have been occurred in the Asian continent and the region of the पॅसिफिक ओशन. आता एक आहे की आपण लोकलच्या ह्याच्याशी रिलेटेड विचार केला की आपल्याला सगळ्या गोष्टी डोक्यात येतात, पण आपण पूर्ण म्हणजे इंटरनॅशनल बघायला गेलो तर मग आपण त्याच्याकडे लक्ष दिलेलं नसतं किंवा त्या न्यूजकडे आपण वाचत नाही, पेपरमध्ये टचमध्ये नसतो. आता तिथे काय होतं आहे बघा. अर्थ प्लॅनेट एक्सपिरियन्स मेनी नॅचरल डिझास्टर. म्हणजेच अख्ख्या पृथ्वीवर आपलं वर्ल्ड आहे ना ऑफकोर्स, तर तिथे काहीतरी घडामोडी होतच असतात ना प्रत्येक कंट्रीमध्ये. जापानसारखं असतो तिथे कुठे बऱ्याच वेळेला अर्थक्वेक येत असतं, कुठेतरी ते म्हणजे अजून वेगवेगळ्या एरियामध्ये की बऱ्याच वेळेला फ्लड येत असतं. म्हणजे एक ठराविक अशा आहेत भाग की तिथे एक ठराविक वेळेला तुम्हाला ते हे होतच असतात डिझास्टर. लिसनिंग ऑफ टू द डिस्क्रिप्शन ऑफ दोज डिझास्टर ब्रिंग्स नमनेस टू द माइंड. म्हणजेच खूप मोठे मोठे जे इन्सिडेंट घडतात मग ते कुठेही असो पृथ्वीवर, तरी आपण ह्युमन बिंग आहोत त्यामुळे आपण थोडेसे इमोशनलमध्ये असतो नाही का. मग हा असं नुसतं बघितलं ऐकलं तरी आपल्याला म्हणजे त्याच्यातनं आपल्याला थोडंसं एक आपल्याला काय म्हणतात सगळ्यांबरोबर एक आपली म्हणते ना माणुसकी असते थोडीशी,
त्यामुळे थोडंसं आपल्याला एक पहिला खूप वाईट वाटतं, अरे खूप काहीतरी असं विचित्र झालं. आणि ह्या सगळ्यातनं मग असा एक भावनिक बंध असतो की नाही आपला, तो त्या प्रत्येक कंट्रीशी जोडलेला असतो. Most of the disaster and related unpretended situation have been occurred in the Asian continent and the region of the Pacific Ocean. ह्या एशियन कंट्रीमध्ये मोस्टली होत असतात. पॅसिफिक ओशनमध्ये हे बऱ्याचसे सुनामीसारखे प्रकार घडत असतात. ह्यूज लॉस ऑफ द लाईफ अँड द प्लॅनेट अर्थ हॅज बीन ऑकर्ड ड्यू टू द सच अ डिझास्टर. आता पृथ्वीवर एक ना अनेक असे बरेच कंट्री आहेत आणि बऱ्याच कंट्रीमध्ये असे वेरियस टाईप्स ऑफ द डिझास्टर नेहमीच घडत असतात. जनरली सच कंडिशन्स आर नॅचरल इम्बॅलन्स हॅव बीन अरायझिंग ड्यू टू ग्रीड ऑफ द इकॉनॉमिक प्रोग्रेस ऑफ द ह्युमन बिंग. काय केलं आहे बघा, आता हे कुठे आणि कसं असतं इम्बॅलन्स म्हणजेच काय आहे, आपणच असं नाही, सगळं अख्खा होल वर्ल्डमध्ये कुठे ना कुठे काही ना काहीतरी डेली इन्सिडेंट घडत असतात. त्याच्या मागचा आहे आपण नेचरला स्पॉईल करत असतो. मोस्टली जरा आपल्या इंडियामध्ये जरा जास्त चालतं, बाकीच्या कंट्रीमध्ये नेचरशी रिलेटेड खूप केअर केली जाते मुलांनो. कारण आपलं सगळं लाईफ आहे की नाही ते नेचरशी रिलेटेड आहे मुलांनो. आपण ह्युमन बिंग नुसतं आपण सगळ्यांच्या पुढे आहोत किंवा बुद्धिमान प्राणी आहोत, पण आपण डिपेंड कोणावर आहोत, सगळंच्या सगळं आपण डिपेंड नेचरवर आहोत. आपण एक नुसतं लक्षात घ्या, आपलं फूड कुठे आहे, कोणाशी रिलेटेड आहे, संपूर्ण सगळं म्हणजे आपलं अन्न आहे. मग तुम्ही व्हेज खा नॉनव्हेज खा, आपलं नेचरशी रिलेटेड आहे ना. जर पिकलंच नाही खाणार काय आहात तुम्ही, म्हणजे जे शेतातनं धान्य पिकतं मग त्याच्यातनं सगळ्या शेतातनंच घेत असतो ना आपण. फळं असली कुठे घेता, प्लॅन्ट्सपासून मिळवतं ना. नंतर तुम्ही सपोज नॉन व्हेजिटेरियन असेल, ॲनिमलपासून घेता की नाही, आणि मग ते ॲनिमल कोणावर डिपेंड आहेत, सगळं प्लॅन्ट्सवर आणि ह्याच्यावरच आहेत ना, फॉरेस्टवरच डिपेंड आहेत की नाही. म्हणजे आपण कितीही पुढे गेलो किंवा टेक्नॉलॉजीमध्ये आपण कितीही प्रगती केली तरी आपण शेवटी डिपेंड कोणावर आहोत, नेचरवर. मग त्या नेचरला जर तुम्ही नीट मेंटेन केलं, बॅलन्स ठेवला, त्याला म्हणजे पोल्युशन फ्री ठेवलं, तरच आपलं लाईफ राहणार आहे ना. नाही तर लाईफस्पॅन आपला कमी होऊन जाणार आहे. समजतं आहे? मग हे बाहेरच्या कंट्रीमध्ये फार फार केअर केली जात असते मुलांना. फक्त आपल्याकडे मात्र थोडंसं आपण केअरलेस आहोत. काय सांगितलं बघा, जनरली सच कंडिशन्स ऑफ द नॅचरल इम्बॅलन्स हॅव बीन अरायझन ड्यू टू द ग्रीड ऑफ द इकॉनॉमिक प्रोग्रेस ऑफ द ह्युमन बिंग. आपण पैशाच्या मागे आहोत, त्यामुळे सगळे हे प्रॉब्लेम फेस करायला लागतात. इन रियालिटी ओल्ड प्रॉब्लेम्स ऑफ द सेव्हरल इयर्स हॅव बिकम फायन्स. एक्झाम्पल काय दिलं आहे, इन्क्रीजिंग पॉप्युलेशन, इट्स इन्क्रीजिंग नीड्स, इमर्जिंग प्रॉब्लेम्स आउट ऑफ it are now at the extreme end. Such a disaster have been increased after the World War II. Conditions stability arises in the country due to the various reasons like economic inequality, racial and religious differences, etc. Incidents like terrorism, abduction, social difference have been रूटीन नाव. म्हणजे अगदीच हे त्यांनी मस्त सांगितलं बघा की पहिला एक फेस करायला लागणारा प्रॉब्लेम का आहे तर पॉप्युलेशन. कारण आपलं पॉप्युलेशन एवढं आहे की आपल्या एरिया वाईज आपला कंट्री फार छोटी आहे आणि पॉप्युलेशन मात्र आपल्या कंट्रीमध्ये जास्त आहे. तर आता एक साधं सिंपल सांगते की शेतकरी आहे एक, त्याचा पिढ्यानपिढ्या जर त्याच्याकडे एकच शेत असेल तर मला सांगा, पहिल्या पिढीमध्ये त्याला एकट्याला एक शेत होतं, त्याचं जनरेशन वाढलं म्हणजे नेक्स्ट जनरेशनमध्ये त्याला 2-3 मुलं झाली, त्याच शेतामध्ये डिवायडेशन झालं. थर्ड जनरेशनमध्ये अजून त्यांच्या 2-3 मुलं असणार, त्याच जो काही भाग आला होता त्याच्यामध्ये डिवायडेशन. मला सांगा पुरणार आहे का, हे नाही पुरत आहे. म्हणून कमी पडायला लागलं की माणूस काय करायला लागतो आहे, पुढे काहीतरी त्याच्यातनं म्हणजे अजून एक्स्ट्रा सोर्स काहीतरी शोधायला लागतो आहे आणि मग तो ग्रेडिनेस त्यांचा वाढायला लागतो आहे आणि त्यातनं मग पुढे प्रॉब्लेम सुरू होत असते. आता दुसरं त्यांनी एक सांगितलं बघा की इन्क्रीजिंग नीड्स ऑफ द इमर्जिंग प्रॉब्लेम्स आउट ऑफ इट आर एक्स्ट्रीम. कुठेतरी टोकाला जातं, म्हणजे काहीतरी अशी पावलं उचलली जातात की त्याच्यातनं खूप मोठं काहीतरी लॉस होतो आहे. सच डिझास्टर हॅव बीन इन्क्रीज आफ्टर द वर्ल्ड वॉर.
आता वर्ल्ड वॉर हे होतच असतात, म्हणजे आता सध्या कमी आहेत मुलांना, पण जे काही पूर्वी झालेत ना त्याचे इफेक्ट पण खतरनाक आहेत. कंडिशन्स ऑफ द इस्टॅबिलिटी अरायझेस इन द कंट्री, म्हणजेच त्यातनं जो लॉस होतो आहे तो इकॉनॉमिकल लॉस असतो आहे. त्यामुळे डेव्हलपमेंट करायला वेळच मिळत नाही, कारण इकडे जो लॉस झाला आहे तोच लॉस भरून काढण्यात त्यांची सगळी इकॉनॉमी लागते. रेसियल रिलिजियस डिफरन्सेस म्हणजे हे सगळं चालतं आहे की नाही. आता मोस्टली आपल्या कंट्रीमध्ये तर हेच सगळं चालतं आहे की डेव्हलपमेंटच्या गोष्टी तर कमी होत आहेत, पण ह्या जे आपले रेसियल आणि रिलिजियस डिफरन्सेसमध्ये जे काही चाललं आहे की नाही त्याच्यातनंच बऱ्याच गोष्टी म्हणजे घडत असतात. नुसतं दुसरं असतं इन्सिडेंट लाईक टेररिझम, कधीतरी अचानक कोणतरी येऊन अटॅक करतो. ॲबडक्शन, सोशल डिफरन्स, ह्या सगळ्या गोष्टींनी म्हणजे अगदी म्हणायचं आहे म्हणजे थोडक्यात त्यांना सांगायचं काय की हे हल्ली नेहमीच घडायला लागले. पूर्वी असं नव्हतं होत. म्हणजे जो तो आपल्या आपल्या याच्यामध्ये बिझी असायचा. कोणाला कुठून लॉस किंवा कुठे जागेवरनं किंवा त्या बॉर्डरवरनं कधी अशी भांडणं नसायची किंवा आतल्या दोन कंट्रीमध्ये कधीही धुसफूस नसायची. पण आत्ता जरासं हे रेग्युलर व्हायला लागलं आहे आणि त्याच्यामुळे हे सगळे जे काही मॅनमेड जो म्हणतो ना आपण डिझास्टर, यांची प्रकरणं थोडीशी वाढायला लागली आणि त्यातनं थोडासा जास्त लॉस व्हायला लागला आहे. प्रोडक्शन अँड यूज ऑफ द हार्मफुल केमिकल इज अंडर बॅन इन डेव्हलप कंट्रीज. बघा, ज्या डेव्हलप कंट्रीज आहेत, ज्याला आपण फॉरेन कंट्रीज म्हणतो, पाश्चात्य देश म्हणतो की नाही, त्यांच्यामध्ये हार्मफुल केमिकल्स असतात ना ते म्हणजे कमी यूज केले जातात. ॲक्च्युली त्यांचं प्रोडक्शन पण घेत नाहीत आणि यूज पण कमी करतात. याचा अर्थ ते कंट्री प्युअर ठेवण्याचा प्रयत्न करतात, एन्व्हायरमेंट शुद्ध म्हणजे प्युअर ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत, पोल्युशन फ्री राहण्याचा प्रयत्न करत आहेत. However, production of the either same or those chemical which can wipe out of the human race is common in developing and poor countries. आणि मात्र आपल्यासारखी आहे की आपण सध्या डेव्हलपिंग कंट्रीमध्ये येतो आहे, कारण आपण कॉम्पिटिशनमध्ये आहोत. आपल्याला त्या डेव्हलप कंट्रीबरोबर कॉम्पिटिशन करायची आहे. त्यामुळे आपण काय करतो आहे, धावतो आहे पुढे. मग ते डेव्हलपमेंट करण्यासाठी आपण नेचरला किती स्पॉईल करतो आहे, किती डिस्टर्ब करतो आहे त्याचा विचार नाही करत. फक्त मोटो काय आहे, उद्देश काय आहे, आपल्याला स्वतःला प्रगती करायची आहे. आणि मग अर्थातच डेव्हलपिंग कंट्री आणि पुअर कंट्रीज आहेत त्यांच्यामधनं थोडंसं जे काही एन्व्हायरमेंट स्पॉइलिंग किंवा डिस्टर्ब किंवा छोटे मोठे जे डिझास्टर आहेत ते जरासे वारंवार त्यांना फेस करावे लागत असतात. क्लिअर? बघा, हां, इथे तुम्हाला त्या लँडस्लाईडचं दाखवलं आहे माळीण गावातलं. म्हणजे अचानक सकाळी उठून लोक झोपेत असताना लँडस्लाईड झालं होतं. म्हणजे ते तसेच्या तसे सगळे गाडले गेले होते आणि काही दिवसानंतर मग तिथे राहणाऱ्या लोकांसाठी जे जिवंत राहिलेले असतात ना, त्याच गावात राहतात ना नंतर ते, मग त्यांच्यासाठी घरं बांधून देतात, बिल्डिंग बांधून देतात, मुलांसाठी शाळा, हॉस्पिटल्स, म्हणजे पुन्हा त्या गावामध्ये सगळ्या सोयीसुविधा डेव्हलप कराव्या लागत आहेत गव्हर्मेंटला. समजते? हा एक खूप मोठा टॉपिक आहे एक्सप्लेन करायला. आपण थांबूया इथे. डिझास्टर मॅनेजमेंटचं नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. चला, काय कोणाला काय समजलं नाही असं काय आहे का? क्लिअर? सगळ्यांना समजलं? ओके, ठीक आहे. मग आता आपण थांबूया. तुम्ही जरा वाचा लेसन. चला, ओके, बाय बाय. बाय. येस, बाय बाय. चलो बाय.